सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु। या ठिकाणी पुष्प ठेवल्यात, प्रत्येकाने हळूवारपणे हस्तीला पुष्प अर्पण करायच्यात, दर्शन घ्यायचं आणि इथंच श्रद्धांजलीसाठी थांबायचं घरातले पहिले। आणि भगिनींनो, कानवडे गावचे रहिवासी, बहुजन हक्क परिषदे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, यांच्या मातुश्री लक्ष्मीबाई शंकर दिवार वय वर्ष 90 यांचं काल सकाळी वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने निधन झालं। काल 5 वाजता या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी संपन्न झाला। आता या ठिकाणी त्यांचा अस्थि विसर्जन रक्षविसर्जनचा कार्यक्रम संपन्न होतोय। त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवारी खानवडी गावच्या समाज मंदिरामध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार असल्याने त्याच ठिकाणी शोकसभेचाही कार्यक्रम संपन्न होणार आहे। आपण सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये सार्वजनिक श्रद्धांजलीसाठी 1-2 मिनिटं शब्दगीतीमध्ये उभं राहायचंय। हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तात्या परिवर्तन विचारायचे असल्याने त्यांच्या राहत्या घरी याच हस्तीत वृक्षारोपण करणार आहे। त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायची विनंती करतो। सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं। नाती में शरणं गय्यं बुद्धो में शरणं वरं एतेन सजवजेन होतो मे जय मंगलम। नाती में शरणं गय्यं धम्मो में शरणं वरं एतेन सजवजेन होतो मे जय मंगलम। नाती में शरणं गय्यं धम्म संगो में शरणं वरं एतेन सजवजेन होतो मे जय मंगलम। साधु साधु साधु। असं विसर्जन कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। घराची इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायला विनंती करतो। इथला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।